अशा प्रकारे रथ नाचवतात। इकडे आता मारुती मंदिर आहे, इकडे बघता आता ते प्रदक्षिणा मारतात। आता दावत नेलाय आता इथला। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आज आहे रामनवमी, तर रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आता चैत्र महिना चालू झाला आहे, तर आता ह्या चैत्र महिन्यात खूप यात्रा उत्सव असतात आणि जत्रा देखील असतात। तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील मोरुड या गावी। मोरुड या गावी दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी हा रथयात्रा असते आणि त्याच मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। खूप मित्रांनो, हा रथयात्रा म्हणजे रथोत्सव असून बघण्यासारखा असतो। तर सकाळी 8:30 वाजता हा रथ बाहेर पडतो आणि संपूर्ण गावामध्ये फिरतो। तर आता आपण चाललो आहे, आता जवळजवळ 10 वाजून गेले असतील। तर आता व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा। चला मंडळी, थेट जाऊया मोरुड या गावी, चला। तर मंडळी, आपण आता आलो आहे मोरुड या गावी आणि इकडे बघताय आता रथ आलेला आहे। इकडे त्यांचं पारंपरिक वाद्य आहे आजूबाजा। बघताय आता रथ इथे थांबलेला आहे, इकडे वाडी आहे वरती आणि आता या इकडे वरच्या वाडीतले सर्व महिला इथे आलेल्या आहेत नारळ आणि ओटी घेऊन। इकडे बघताय महिलांनी अशी लाईन लावली आहे, तर प्रत्येक महिला तिथे जाऊन ओटी देणार, ते नारळ वगैरे फोडणार। तर मंडळी, आता महिलांच्या तिकडे ओटी वगैरे भरून झालेले आहेत आणि इकडे वरती बोवणेवाडी आहे मुरुडमधील। तर बोवणेवाडीतले सर्व महिला आता इथे येतात आणि मग इथे लाईनीमध्ये राहून मग ओट्या भरल्या जातात। आणि इथे ओट्या भरून झाल्यात, आता रथ थोड्या वेळ निघेल, नंतर पारंपरिक वाद्य वाजेल।
मंडळी महिलांच्या ओट्यावर भरून झाल्यानंतर आता रथ निघतोय. ते थोडा वेळ आता रथ थोडा वेळ नाचवतात. रथ निघालेला आहे. रथाला खूप जणांनी खांदा घातलेला आहे. अशा प्रकारे रथ नाचवतात. आता मारुती मंदिर आहे. इकडे बघता आता ते प्रदक्षिणा मारतात. मंडळी इकडे बघताय रस्त्यामध्ये थांबला आहे. तिकडे महिला ओटी भरत आहेत आणि रथापुढे इकडे त्यांचं पारंपरिक वाद्य आजूबाजा. मंडळी प्रत्येक घरोघरी तर जात नाही, पण रस्त्यामध्ये जी घरं लागतात ना त्या घरांमधील महिला ओटी घेऊन येतात आणि मग तिथे स्वतः तिथे ओटी भरली जाते. थोडं पुढे मागे करण्याची त्यांची प्रथा आहे. आता धावत नेलाय. आता इथल्या वरच्या वाडीतल्या सर्व महिला तिथे आलेल्या आहेत. आता इथे ओटी वगैरे भरणार. पुढे धावत नेलाय. सगळी आता इथल्या महिलांची आता आरती करून झालेली आहे. ओटी भरून झालेली आहे. आता तिथून आता खांद्यावर घेणार. तिथे आता थोडा वेळ नाचवणार असं म्हणतायत. बघूया आता आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि जेवढे रथाबरोबर सर्व ही भक्त मंडळी आहेत ना, त्यांच्या गावातली सर्व मंडळी आहेत, त्यांच्या पायाच्या कोणा चप्पल नाही, बिना चप्पल असे सर्व रथ घेऊन खांद्यावर घेऊन फिरत असतात गावभर. आणि संध्याकाळी 4 वाजता रथ हा मंदिरामध्ये जातो. फिरवता इथे फिरवला आता इथे
चला मंडळी, रस्ता पुढे गेलेला आहे. आता रस्त्यामध्ये जी घरं मिळत जातात ना, त्या घरांमधील महिला ओटी घेऊन येतात आणि मग तसाच पूर्ण दिवसभर फिरत असतात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. इकडे बघताय रथाबरोबर खूप सर्व मंडळी आहेत मोरू गावातील. जवळजवळ 400 वर्षापूर्वीपासूनची ही प्रथा आहे त्यांची. चला तर मग मंडळी, व्हिडिओ देखील इथंच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आज रामनवमी, तर आपण आलो होतो दापोली तालुक्यातील मोरुड या गावी आणि मोरुड गावातील श्री दुर्गादेवीची ही रथयात्रा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आजच्या रामनवमीच्या आज रामनवमी, तर आजच्या दिवसात तर आपल्या चॅनलवरती 1-2 व्हिडिओ शूट करणार आहे मी. त्या व्हिडिओ तुम्हाला आज एक पाहायला मिळेल, उद्या एक पाहायला मिळेल आणि परवा एक पाहायला मिळेल. तर आमच्या गावातील देखील रामनवमी उत्सव असतो, घरगुती असतो. तो देखील दुपारनंतर पालखी निघते आणि आज संध्याकाळी मी जाणार आहे दापोली तालुक्यातील 5 पंढरीमध्ये. 5 पंढरीमध्ये प्रभू श्रीरामांचं खूप मोठं मंदिर आहे आणि तो मोठा यात्रोत्सव असतो. तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. पण आजचा व्हिडिओ देखील इथंच थांबवतो आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.